हा शाबास. आजची कथा तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतो. कधी कधी माणसं इतकी गडबड करते. बाबा 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 होश होश मध्ये त्याला जोश होश हे शब्द एका संख्येचे येतात. जोश मध्ये जायचं, होश मध्ये जायचं, बेभान व्हायचं, बेधुंद व्हायचं. बेभान, बेधुंद, जोश आणि होश हे शब्द नीट ऐकून घ्या. म्हणून सुरुवातीची जी परिस्थिती असते ती पुन्हा बदलत असते. बदलते का नाही? अरे एका पैलवानचा ऐका, एका पैलवानचा कुस्ती खेळताना, इकडे बघा माझ्याकडे, कुस्ती बंद करते, कुस्ती चालू होती बरं का. आता कुस्तीमध्ये काही येतात का रे? चुरमुरे बटाटे खाल्लेले पैलवान, चिप्स खाल्लेले पैलवान का आपल्या शाळेतले आहे एक दोन. चिप्स खायचं कुठं? ते अजून काय असतं रे दुसरं? पास्ता, अजून काय? कुरकुरे. कुरकुरे हे असलं खाणारे पैलवान कुस्तीमध्ये येत नाहीत. गाईचं म्हशीचं प्युअर दूध 3 टाइम सकाळी 4:30ला उठतात, 4:30ला उठतात, व्यायाम करतात, दंड बैठका मारतात. असला पैलवान बरं का, असला पैलवान कुस्ती खेळत होता. इकडून एक पैलवान, तिकडून एक पैलवान, त्याला धरलं. हाताने धरताना काय झालं की त्याचा उजवा हातच मोडला. हात मोडला म्हणजे कसाला? इथून खळखळ खालीच गेला. आता कसं करायचं? कुस्ती बंद पडली, सगळे घाबरले. अरे बापरे बरं का. हात मोडल्या हात मोडल्या दवाखान्यात घेऊन गेले. त्याला उचलले, कोण पायाला धरलं, कोण हाताला धरलं, कोण मानला धरलं, डोसक्यावर घेतलं, त्याला घेऊन गेले लगेच. पटपट 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 ती गाडी होती, बैलगाडी. तेव्हा काही नव्हतं, वाहन नव्हते, बैलगाडी घेऊन गेले मोठ्या रोडपर्यंत. आता इथून गाडी धरल्या बैलगाडी घेतं की आपण, घेऊन गेले. तिथे घेऊन गेले की दवाखान्यात डॉक्टरनं म्हणलं थांबा, हाड जुडते का बघतो म्हणलं. अर्धा तास मशीन स्कॅनिंग केलं आणि काय केलं माहिती का? आणि मग तिथं मशीन स्कॅनिंग करून त्याने सांगितलं की साहेब तुमचा हात तोडला पाहिजे. सगळे रडलाले. त्या पैलवानची आई रडलाली. अरे माझ्या लेकराचा हात गेला, उजवा हात गेला, कसं करावं. सगळे रडलाले. या पैलवानला तर आता कळायच्या अगोदरच त्याने काय करते की मग त्याला सांगितलंच नाही, त्याला बेहोश केलं. आणि डॉक्टरनं ते हात सुजून पुन्हा रोग होऊ शकते म्हणून हात काढलं. हात काढून तिथे ठेवलं. त्या काचेच्या बाटलीत पाणी टाकून ऍसिड टाकून ठेवलं. त्या हाताला बघणारे प्रत्येक जण राहायचे, अरे कितीतरी भारी पैलवान होता, कुस्ती खेळणारा. आता कसं कुस्ती खेळल? रडायचे, गपची बसायचे. 2 महिने ती पैलवान दवाखान्यामध्ये पडून बाहेर निघाला. दवाखान्यातून असं करायचा, डाव्या हाताने रडायचा, असं करायचा, डाव्या हाताने डोळे पुसायचा, पुढे जायचा. अरे लोक म्हणायचे त्या दिवशी कसं डाव. आणि जो पैलवान त्याला कुस्ती जिंकण्यासाठी खेळला होता, ज्याच्या हातानं धरताना ह्याचा हात तुटला होता, ती तर पैलवान देवाच्या पुढे जायचा, हनुमाना पुढे, हे देवा माझ्या हाताने कसलं पाप केलास तू, लय मोठं पाप केलास. काय वेळ आली असली एखाद्या पैलवानला आम्ही उजव्या हाताने जेवणारा डाव्या हाताने जेवावं लागलं, त्याला वाईट झालं. कसं करू आता, काय करू आता असं म्हणला. आणि संध्याकाळी त्या हात मोडलेल्या दोस्ताच्या घरी थोडेसे सफरचंद बरं का, थोडे सफरचंद, चिक्कू आणि 1 बाटली भरून गाईचं दूध घेतला. बुलुक घेतला आणि बाटली अशी घेऊन निघाल्यानंतर त्या पैलवानला एक जण आडवलं, म्हणलं अरे दीनानाथ कुठे चाललास रे तू? मी तिकडे चाललोय त्या पैलवानला भेटायला. काय ठेवले रे आता तिथं, सगळं घर वजा झालं. नाही मी जाऊन येतो. तिथे गेल्यानंतर त्यानं बघितला रागानं, तुझ्यामुळे झालंय हात मोडलेला, तरी पण मला कोणतरी भेटायला आले, झालं म्हणून त्याच्यापाशी गेला आणि त्या पैलवानच्या गळ्याला मिठी मारला. म्हणला डोळ्याला पाणी आणून म्हणला माझं चुकलं म्हणला, त्या दिवशी मला डाव टाकता आणि तू कसं केलास म्हणलं.
झालेलं झालं, जाऊ दे. आता काय हात येते का पुन्हा आपला? पालीच्या शेपटासारखा आपला का हात येते का? तुम्ही बघा, पाली शेपूट तोडा, हळूहळू शेपूट येते की नाही, पुन्हा 1 महिन्यात लगेच पाली शेपूट येते. पण तसा आपला हात येत नाही. आता रडू नको. ह्याच्या पुढचं काय करायचं, ह्याच्या पुढचं काय करायचं म्हणलं. ह्याने काय केलं माहिती का आयडिया? ह्या पैलवानाला सांगितलं, तू अजून पैलवान हो म्हणला, तू अजून कुस्ती खेळ म्हणला. कुस्ती खेळ म्हणलं ती हे हात मोडलं, काय म्हणलं, एक हात मोडला, अजून कसं मोडू आता म्हणलं. एक हात कसं मोडू आता, अजून एक हात कसं, दुसरा बी हात मोडला की मला कसं खेळता तुला कळतंय का काय म्हणलं. तर तू खेळायचं म्हणला, मी तुला शिकवतो म्हणला. आणि मग सकाळी सकाळी 4:30ला जायचं, त्याच्या दारावर वाजवायचं, खटखट 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 वाजवायचं. मग त्यानं उठायचं. त्याची आई म्हणायची, हात मोडक्या लेकराला काय शिकवणार सर तू, तुला काय कळतंय का नाही, जा ना उगं नेऊन. नाही आई, माझ्या हातानं पाप घडलंय आणि माझ्या हातानं पुण्य करायचं, मला काही बी करून त्याला पाठवा. मग त्याची सकाळी वाद घातलेली आईने म्हणली, जा बाबा, आता काय असेल ती नशिबात बघून घेते असं म्हणली. पण त्याला कळत नव्हतं की ज्या पैलवानला दरवाजा वाजला ती पैलवान काहीतरी नवीन चांगलं करणार आहे हे त्यांना कळलं नव्हतं. पहिल्यासून दिसणारी गोष्ट वेगळी असते, पुन्हा नंतर ती वेगळी होती आहे, हे मला सांगायचं होतं. आणि तेच उडाल्या दृष्टीमध्ये. आता पुढी बघा, आता पुढी त्यानं काय केलं माहिती का, कुस्तीमध्ये डाव कसा असतो माहिती का, हाताला धरायचं, मुंडक्याला धरायचं आणि खाली हात घालायचं, है की नाही, आणि पायानं ओढायचं किंवा मध्ये पाय घालायचा, असं पाडायचं, है की नाही. त्याला पाय घालायचं पाडायचं की नाही. कुस्ती खेळताना कुस्तीचे डाव बघा तुम्ही, समोरल्या पैलवानला कसं पाडतेत, पाठीवर कसं हरवतेत, त्याला पाठीवर झोपून कसं हरवतेत, हे सगळे डाव असतात. कुठं हात धरल्यास त्यानं पडतंय, कुठं धरल्यास त्यानं, कुठं धरल्यास आपल्याला मार्क जास्त पडतेत. कसं कोलंटी उडी खाल्ल्यानंतर, आपण कशी कोलंटी उडी खाल्ल्यानंतर समोरला पैलवान हारतय, हे सगळं गुरुजी शिकवत असते बरं का. कोण शिकवत असते? आता डाव शिकलं त्यानं समोरल्या माणसाला, ह्याला हात नाही, है की नाही, आणि समोरला काय असते, 2 हात असतात का नाही. समोरल्या पैलवानला 2 असतात की नाही हात, हे असतात की 2 हात कुस्ती खेळताना, आणि ह्याला 1च हात. मग ह्याने काय केलं माहिती का, पैलवानला 1 हात असलेल्या पैलवानला एका हातानं त्याचा पाय कसं पकडायचं, आणि दुसऱ्या पैलवानला 2 हात पाहिजे की धरायला, ते त्याला धरायचं नाही. शिकला आहे ना डाव, 2-3 डाव शिकला आणि एका ठिकाणी कुस्तीचा डाव चला म्हणलं जिंकायला. असंच एक गावाची जत्रा होती, त्या जत्रेमध्ये कुस्तीचा डाव चालू होता. ह्याला घेऊन गेले, ह्यानं डावा हात वरी केला, तिकडल्या पैलवाननं 2 हात वरी केला. सगळ्याच्या सगळे हसलेले, तुंड्या हाताचं काय जिंकत ही, आणि तुंड्या हाताचं आहे म्हणल्या. ह्याला अवघड वाटलं, मला तुंड्या म्हणलास का तू, हे बघून घेतो मनातल्या मनात म्हणलं. ऐकू आलं त्याला, पण त्या गर्दीतल्या माणसांना भांडणं करणार का ना, हा, गर्दीतल्या माणसांना भांडणं करायचे का नाही. आपलं कुस्ती जिंकायला आपण आपलंच काम करायचं, आपलं नाव कमायची वेळ आली आहे. आपला हात मोडला होता आणि ह्या पैलवानचा गुरु एका हाताने कुस्ती, 2 हाताच्या पैलवानला कसं हरवायचं, पाडायचं, जिंकायचं हे त्याने शिकवलं होतं. झाली कुस्ती सुरू. मुलांनो, हे 2 हाताचा पैलवान त्याला धऱ्या बघायला धरा येईना झालं त्याला. ह्याचा हात असा आणि 1 हात असलेल्या पैलवानचा हात असा, त्याला धरताच ना आलं. असं 1 हात धरलं, इकडला हात नाहीच, त्यानं असं मुसंडी मारलं, खाली मुसंडी मारलं, त्याच्या डोक्याच्या खाली. ह्याचं डोसकं इथं, हात असा खाली गेला. कुठे गेला हात, खाली गेला, छातीच्या खाली इथपर्यंत गेला, पोटा खाली डोकं टिकवलं, असं उचललं त्यानं, असं एका हातानं असं आणि मुंडक्यानं असं उचलून आपटलं, असं पलटी उलटी मारलं त्यानं आणि पाठीमागं पडलं. दुसऱ्या पैलवानला जर असं उचलून आपटू तर मार्क मिळतात. असं 3दा झालं की 2 हात असलेला पैलवान म्हणला, ह्याला तर कधी 1 हाताने धरून असं पिरगावतोच म्हणला. आता राग आला. शेवटचे मिनिट चालू होते, पण शेवटचा डाव कुस्तीचा राखून ठेवलेला असते. शेवटचा डाव कुस्ती कुणी बी जिंकत नाही बरं का, कुस्तीचा एक तुम्हाला पिक्चर दाखवलं बघा, मी दाखवलं का नाही, दंगल पिक्चर दाखवलाय. आज तुम्हाला पुन्हा एकदा दंगल दाखवतो मी. त्याच्यामध्ये आपल्या हरियाणाची मुलगी शेवटचा डाव राखते,
म्हणजे पैलवानला दमवायचं आणि सगळ्यात शेवटी तिची ताकद कमी झाल्या थकल्यास तिला हरवायचं कसं, त्याला कुस्तीतला डाव म्हणते. तसला कुस्तीतला डाव या पैलवानने एक हात असलेल्या डाव टिकवून ठेवलं होतं. त्यानं काहीच केलं नाही मुलांनो. एका हाताला असं धरलं नाही, काही नाही बरं का, एका हाताला असं धरलं नाही. एका हाताला हा समोरला धरायला जात आहे असं बकाळीला, त्यावेळेला त्याचं मुंडकं धरलं असं खाली, एका हाताला मुंडकं धरलं असं इकडून इकडून असं मुंडकं धरलं आणि इकडून पाय झाला जोरात असा, लगेच खाली पालथं पडलं. त्यानं पालथं पडल्याबरोबर लगेचच्या लगेच एका हाताने धरला असा आणि कसा डाव टाकला की कोपरात कसा धरला की भरकन अशी कोरंडुडी खाल्ला. कोरंटी खाल्ल्याबरोबर ही पैलवान असा पालथा खाली आणि त्याच्या वर हेनं, आणि मग कुस्तीचा डाव कोण जिंकला, एक हात असलेल्या पैलवाननं डाव जिंकला. सगळ्या त्या बघा आलेल्या माणसामध्ये टाळ्याचा कडकडाट 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 जोरजोरात जोरजोरात कडकडाट, सगळेच्या सगळे ह्याला तुंड म्हणणारे सुद्धा खाली मान घालले. मग हळूच त्यानं हात वर करून एक हात वर केला. ही डावा हात आहे ना, चुकून माझा हित हात असा आला, डावा हात वरी आला जिंकलेलाचा असा, आणि जिथं तुंड म्हणलं होतं का नाही तिथं जाऊन त्या गुरुजींनी ज्याला शिकवलं का त्याला, ज्यानं हात मोडला होता की पहिल्या सुरला त्याला शिकवतं ना कुस्ती आहे की नाही, ती दोघं जिथं तुंड म्हणलं होते तिथं थांबले जाऊन. आता म्हण तुंडा माणूस जिंकत आहे का, असं तुंड्या माणसाला किंवा वरवर दिसणाऱ्या माणसाला कमजोर समजायचं का नाही. ज्याची इच्छाशक्ती भारी असते का नाही त्याचं निरीक्षण लय भारी असते. लक्षात ठेवा, वरवरचं दिसणं आणि आतलं वेगळं असतंय. पहिली परिस्थिती वेगळी आणि पुण्याची परिस्थिती वेगळी होती आहे. म्हणून तुमच्याकडे जर चांगले पैसे असतील, चांगलं घर असेल तर गरीबाला काही वाईट म्हणू नका. एखाद्याला काही येत नसलं बरं का, काना मात्रा वेलांटी स्वर चिन्हापैकी काही येत नसलं त्याची टिंगल करू नका. एखादा शब्द त्याला येत नाही म्हणून हसू नका, चुकीचं उत्तर सांगितलं म्हणून हसू नका बरं का. कदाचित मग देव बी तुम्हाला तसलंच काहीतरी करू शकते आणि मग तुम्हाला आळशी बनवते, त्याला ताकदवान बनवते. जेवढं तुम्ही न येणाऱ्या माणसाला तुम्ही हिनवून बोलता आणि त्यानं जर त्याची इच्छाशक्ती जागी केली, मला तुला तर हरवायचेच, एक दिवस तुला मी हरवतोच. तू ज्ञानानं हरतोस का, मी बी तुझ्यापेक्षा ज्ञान जास्त करतो. पैशानं हरतोस का, तुझ्यापेक्षा पैसे जास्त कमवतो. तू प्रश्न उत्तरामध्ये पुढे जातोस का, त्याच्यापेक्षा मी पुढे जातो. तू भारी नोकरी लावून घेतोस का, तुझ्यापेक्षा भारी नोकरी लावून घेतो मी. तू जास्त देवदेव करतोस का, जास्त मनस्ताप करून घेत नाहीस का, त्याच्यापेक्षा मी कमी मनस्ताप करून घेतो. कुठल्याही गोष्टीमध्ये दुसऱ्यापेक्षा जास्त कुणीतरी काहीतरी बोलल्यामुळे जिद्दीला पेटतात. म्हणून माणसाला दोन गोष्टी लागतात. कोणत्या लागतात, एक जिद्द आणि एक चिड. कोणते लागतात, झोपलाव का तुम्ही, मग कसं हळू झोपीत आहो का तुम्ही, आता काय लागतात, म्हणून दोन गोष्टी आपल्याकडे ठेवायच्या, जिद्द आणि चीड. मी करणारच. दुसरं, आत्ताची परिस्थिती अशी झाली का, हा मी तर चिडून करतो म्हणायचं. कळलं का नाही, या माणसाला अन्याय केला का, तुम्हाला सांगतो ऐका, माझ्याकडे बघा जरा. 150 वर्षापूर्वी बरं का, 150 म्हणलं का त्याला, आता 150 वर्षापूर्वी क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती कोण, व्हेरी गुड, सावित्रीबाई फुले, त्यांना काय बंद पडलं होतं रे बायाला शिकवायचं, हा काही बंद पडलं होतं का नाही मुलांनो. तर त्यांनी जिद्द आणि चीड ह्या दोन गोष्टी जवळ ठेवल्या होत्या. आम्ही ते बदलून दाखवलं त्यांनी. तुम्हाला सांगतो ऐका, इंग्लंड कोणतं राज्य आहे, इंग्लंडचं राज्य. तिथे राणी कोण होती, ऐका माझं, राणी कोण होती, व्हिक्टोरिया. आणि एक बाई देशावर जगावर राज्य करायला आहे. मग आपल्या इथल्या जर बाया शिकल्या तर बाया सुद्धा राज्य करतात. म्हणून तिनं बायासाठी 1848 शाळा काढली आणि अंगावर दगड दोंडे शेण घेतलं, शिकवली तिनं. आणि त्या दिवशीपासून घरात बाया शिकायला चालू झाल्या आणि लगेच पुढच्या 50-60 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. ते एकमेव शिक्षणामुळं. शिक्षण घेतलेले लोक नव्हते म्हणून गुलामी करत होते. शिक्षण घेतल्यामुळं गुलामी नष्ट झाली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेतल्यामुळं घटनेचे कोण झाले? शिल्पकार झाले. लक्षात तुमच्या. म्हणून पहिली परिस्थिती वेगळी असते, नंतरची वेगळी असते. मनात फक्त दोन गोष्टी पाहिजे. कोणत्या पाहिजे? जिद्द आणि चीड. जिद्द आणि चीड. आणि त्याला सुद्धा डोळसपणा असावा लागतंय. डोळस म्हणजे नुसते डोळे नाही, डोळस शब्द आहे, डोळा नाही. डोळस म्हणजे पुढचं दिसलं पाहिजे, त्याला भविष्य कळायला पाहिजे. कळते का तुम्हाला आता? हा, आजची गोष्ट कळली का? ओके.